बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा महाविजेता सूरज चव्हाण ठरला आहे. सूरजचा हा 70 दिवसांचा प्रवास पाहणं रंजक होतं. बारामतीवरून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या प्रवासात त्याला घरातील इतर सदस्यांची साथ मिळाली. आज प्रत्येक सदस्य सूरजने ट्रॉफी जिंकली म्हणून खुश आहे. अशातच घरात त्याला मुलासारखं सांभाळून घेणारे पंढरीनाथ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सूरज व ट्रॉफी सोबत फोटो काढत त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार. त्याचबरोबर फोटोमध्ये सूरजने पंढरनाथ यांना घट्ट मिठी मारलेली दिसत आहे. बिग बॉसच्या घरात त्या दोघांचा बॉन्ड खूपच खास होता. पंढरनाथ कांबळे घराबाहेर आल्यानंतर त्यांनी सूरजचं अनेकदा कौतुकही केलं होतं. बिग बॉसच्या घरात जर स्ट्रेट जाणारा माणूस कोण असेल, मी पण थोडीशी कधी कधी स्ट्रॅटेजी केली. मी त्याचा गैरफायदा घ्यायचा एकदा प्रयत्न केला टास्कमध्ये, माझ्या अपोजिट खेळत असताना. पण मी त्याला जाऊन सॉरी म्हटलं, यार धनंजय आय एम सॉरी यार, मी म्हणजे तो अपोजिटच्या म्हणजे लगोरीच्या वेळेस त्याला तो कलर टाकू द्यायचा नव्हता. तर मी त्याला म्हटलं होतं की हे सूरज, तो राहू दे, तो कलर राहू दे, तू हा कलर हे करायचा प्रयत्न कर. मला लक्षात आलं की यार त्याला कारण तो माझा ऐकणार होता आणि मी त्याला चुकीचं इन्स्ट्रक्ट करतो. तर मला वाईट वाटलं की यार आपण असं नाही करायला पाहिजे होतं. तर स्ट्रेट जाणारा आणि काय म्हणतो आपण सरळ मार्गी माणूस असेल तर तो एकटा फक्त सूरज आहे. बाकी सगळे काही ना काही थोड्याफार अंशाने काही खेळ खेळतात किंवा त्यांची स्ट्रॅटेजी खेळतात. बिग बॉस मराठीच्या या सीझनमधील पंढरनाथ व सूरज यांचा बॉन्ड तुम्ही मिस करणार का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.